संपूर्ण पानसेच्या स्वागतासाठी आज बाहेर आपण जेव्हा नाव नोंदणी करत होतात तेव्हा तुमचं स्वागत करण्यासाठी एक विशेष सामाजिक भावनेतून पानसे मंडळाने अजून एक सोय केली होती की तुमचं स्वागत, तुम्हा सर्वांचं स्वागत हे आम्ही सनई आणि चौघड्यांनी करत होतो. आणि सनई चौघड्यासाठी आपल्याकडे आज बालकल्याण संस्थेचे वाद्य संगीत शिक्षक संजय हेबाळे, जे स्वतः सनई शिकतायत, अंशतः अंध आहेत हे, आणि आमचा विद्यार्थी देवांशू शिंगरू जो चौघड्यावर होता, ह्या दोघांना मुद्दाम बालकल्याण संस्थेतून आपण प्राचारण केलं होतं आणि अतिशय सुंदर अशा सनईच्या सुरावटीवर आपण या सर्व कार्यक्रमाची सुरुवात केली होती. धन्यवाद हेबाळे सर, धन्यवाद देवांशू. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण जात आहोत, पण तत्पूर्वी काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छिते. त्या म्हणजे आपल्यातले बहुतेक सगळेजण हे पानसे मंडळाचे सभासद आहात, आजीव सभासद आहात, पण तरीसुद्धा नजर चुकीने कोणी आजीव सभासद व्हायचं राहून गेलं असेल तर या मंचावरून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की जर आपण आजीव सभासद झाला नसाल तर तशी सोय बाहेर केलेली आहे. नाव नोंदणी कक्षामध्ये आपण जरूर जाऊन आजीव सभासदत्व घ्यावं. आपण पानसे आहोतच, पण या आजीव सभासदत्वाच्या नात्याने वेगळ्या एका स्तरावर आपण जोडले जाणार आहोत. त्यामुळे ज्यांनी अजूनही हे घेतलं नसेल सभासदत्व, त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी जरूर आजीव सभासद व्हावं. यानंतर कार्यक्रमामध्ये आपण आपल्यातल्याच एका ज्येष्ठ श्रेष्ठ अशा व्यक्तींची ओळख करून घेणार आहोत. ते म्हणजे उद्योग जगतात स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवणारे आणि ज्याला शून्यातून जग निर्माण करतात असं म्हणतात, ते म्हणजे राजीवजी पानसे. आणि यांची मुलाखत घेणार आहेत अर्थातच सुप्रसिद्ध मुलाखतकार, ज्यांनी आजपर्यंत 7,000पेक्षा जास्त मुलाखती घेऊन पुढच्याच्या मनातलं आणि पोटातलं अगदी सहजरित्या बाहेर काढलं आणि सुंदर प्रकारे सगळ्या जगासमोर मांडलं, ते सुधीरजी गाडगीळ. मी राजीवजींना आणि सुधीरजींना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. आणि राजीव पानसे यांची ओळख करून देण्यासाठी मी महेश पानसे यांना रंगमंचावर बोलवते. नमस्कार. उद्योग जगतात आपल्या कर्तृत्वावरती स्वतःचं स्थान निर्माण करणारे आपले आजचे कुटुंबीय श्री राजीवजी पानसे. कोणत्याही प्रकारची उद्योगाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ अखंड परिश्रम, जिद्द व प्रचंड इच्छाशक्ती या प्रेरणेवर त्यांनी ही गरुड झेप घेतलेली आहे. तशी उद्योग जगतात मराठी माणसं कमीच, कारण आपल्या समाजात एखादा मुलगा किंवा मुलगी उद्योगात जातो म्हटलं तर त्याला फारसं प्रोत्साहन मिळत नाही. आता थोडीफार ही परिस्थिती बदलती आहे, पण अजूनही बरंचसं ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला हरकत नाही. पण 40 वर्षापूर्वी हे वातावरण अजूनच निराशाजनक होतं आणि त्या काळात स्वतःच्या उद्योगाची, व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली व स्वतःचा उद्योग सुरू केला.
त्यांचं बालपण हे मुंबईत माटुंग्याला गेलं व नंतर ते कोल्हापूरला त्यांचं पुढचं शिक्षण झालं. त्यानंतर पुण्यात फर्ग्युसन कॉलेज व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणा येथे त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आहे. आता नावातच इंजिनिअरिंग पुणे असल्यामुळे तिथले विद्यार्थी त्यांच्याशी म्हणजे बाहेरगावच्या वरनं आलेल्या लोकांची कसं वागलं असतील हे आपल्याला कल्पनाच केलेली बरी. पण असं असतानासुद्धा 3ऱ्या व 4थ्या वर्षाला त्यांनी GS म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी आपलं करिअर टेल्को म्हणजे आताचं टाटा मोटर्समध्ये सुरू केलं. त्यांच्या हाताखाली जवळजवळ तिथं 50 कामगार होते आणि या सर्वांमुळेच कामगारांची कसं वागायचं ह्याचं प्रशिक्षण मला मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करायचा घाट घातला. त्यांना त्यावेळी सर्व लोकांनी वेड्यातच काढलं, कारण टेल्कोसारखी नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू करणं म्हणजे चांगली वाट चालत असताना मुद्दामून काट्याच्या वाट्यावरती जाणं असं लोक म्हणत होते. पण अर्थातच स्वतःच्या इच्छाशक्तीवरती व मनगटात ज्यांच्या ताकद आहे अशी लोकच असा निर्णय घेऊ शकतात. अर्थात हा निर्णय घेणं फारसं सोपं नव्हतं, कारण स्वतःकडे असलेले 3,000 रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वडील यांच्याकडून कर्जाऊ घेतलेले 15,000 रुपये या दोन्हीमुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू केला. हळूहळू MIDCमध्ये त्यांनी एक छोटासा प्लॉट घेतला. आता हा उद्योग भरला आहे आणि आता त्याचं 14 उद्योगांमध्ये रूपांतर झालेलं आहे. पुढील काही दिवसातच त्यांचे परदेशातसुद्धा उद्योग सुरू होत आहेत. बजाज ऑटो, टेल्को, महिंद्रा अँड महिंद्रा अशा अनेक नामवंत कंपन्यांना त्यांचा मटेरियल सप्लाय असतोच. तसंच उत्कृष्ट गुणवत्ता, सतत सुधारणा व कामगारांची असलेलं चांगलं नातं यामुळे त्यांचा हा उद्योग दिवसेंदिवस प्रगती करत आहे. अर्थात हे सर्व करत असताना बऱ्याच अडचणी पण आल्या. कधी लेबर प्रॉब्लेम, कधी पॉवर, कधी मटेरियल प्रॉब्लेम, कधी फायनान्शियल प्रॉब्लेम हा मराठी माणसांना नेहमीच येतो. असे प्रॉब्लेम्स किंवा असे अडथळे त्यांनी पार करून त्यांनी हा आपला उद्योग वाढवला. अर्थात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनी त्यांना साधारण 1986 साली जर्मनीला पाठवलं व त्यामुळे तेथील ट्रेनिंगमुळे त्यांच्या उद्योगाला खूपच मदत झाली असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आता अनेक परदेशातील कंपन्यांना ते माल निर्यातही करीत आहेत आणि त्याच्यामध्ये नाव घेण्यासारखी म्हणजे फोर्ड, जॅग्वार, लँड रोवर, फियाट असे अनेक ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स त्यांच्याकडनं मटेरियल किंवा सेवा घेतात. आत्ता परदेशात स्वतःची एक फॅक्टरी त्यांची आता लवकरच सुरू होत आहे व अशा या व स्वतःचं वेअरहाऊसही त्यांचं तिथं आहे. मध्यमवर्गीयांचे आदर्श आपण नक्कीच घेतले पाहिजेत, पण त्यांची मानसिकता मात्र आपण टाकून दिली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. या उद्योग जगतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची ओळख आज आपण आपल्या मुलाखतीद्वारे करून घेणार आहोत. या सगळ्या प्रवासात त्यांची पत्नी ज्योती पानसे यांचा कायमच त्यांना आधार मिळालेला आहे. त्या स्वतः उत्तम आर्किटेक्ट आहेत आणि पुणे आर्किटेक्ट असोसिएशनच्या व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत. त्यांचा हा जीवनपट आपल्यासमोर ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ मांडणार आहेत. आता आपण फारसा वेळ न घालता मुलाखतीला सुरुवात करू. धन्यवाद. नमस्कार. तमाम पानसे मंडळींचं मनापासून स्वागत आणि एका गाडगिळाला सहभागी करून घेतल्याबद्दल आभार. या इथे एका जगभर लोकप्रिय असलेल्या नामवंत पानस्यांची मुलाखत घ्यायची मला संधी मिळते, याचा मला विशेष आनंद होतोय. आज 2-3 कार्यक्रम आजच्या कार्यक्रमात समाविष्ट केलेले असल्यामुळे मी ह्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये थेट मुलाखतीवर जाणार आहे. ओळख तर सविस्तर आत्ता त्यांनी करून दिलेलीच आहे आणि बोलता बोलता त्यांच्या बोलण्यातनं ती ओळख अधिक वाढेलच. त्यामुळे मी पुन्हा ओळखीमध्ये वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येतो. पानसे साहेब, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि रिलेशनशिप डेव्हलपमेंट
हे विषय विशेषत्वानं आवडणाऱ्या आपल्याला आपलं बालपण आणि तिथलं शिक्षण हे कोल्हापुरात झालं, तर ही आवड तिकडे निर्माण कशी झाली? नमस्ते, ऐकू येते? हॅलो. ओके. एकतर बोलायची सवय कमी आणि त्यातून सुधीरजींशी बोलायचं आहे. नाही हो, मी तर प्रथम पानसे मंडळाचं कार्यकारिणी, ऑर्गनायझर्स आणि हा एवढा मोठा पानसे यशस्वी परिवार जो खरोखर मला माहीत नव्हता, तो मी मनपूर्वक आभार मानतो की आज ह्या ओके गुड थँक्यू. तर ह्या देशाविदेशामध्ये पसरलेलं प्रचंड पानसे कुटुंब एवढं मोठं सक्सेसफुल आहे याचा मला खरोखर मनापासून अभिमान आहे. सुधीरजीशी बोलायचं तर त्यांनी मला त्यांच्या आधी 7,000+ वगैरे त्यांची मुलाखत, आणि एक तर त्यांनी जगविख्यात लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, तेव्हा त्याचा मला दुसरा अभिमान आहे की मला सुधीरजी माझ्याशी बोलत आहेत. ओके, तर आता थोडक्यात पहिला प्रश्न. हो, माझा पहिला प्रश्न तुझा होता अबाउट ह्युमन रिलेशन्स आणि हाऊ इट स्टार्टेड फ्रॉम. थोडंफार कमीत कमी इंग्लिश, जास्तीत जास्त मराठी. कोल्हापुरात ह्या येस. तर थोडक्यात 2 मिनटं फक्त. त्याच्या आधी मुंबईचं 2 मिनटं सांगितलं तर चौथी साधारण प्रायमरी मुंबईत होतो, किंग जॉर्ज, आणि राहायचो पारसी कॉलनीमध्ये 5 गार्डन्स. आणि तेव्हा वी वेअर प्रॅक्टिकली, म्हणजे त्याची मूळ तिथे आहे म्हणून सांगितलं. त्याची वी वेअर ऑड मॅन आउट, कारण सगळा तो ॲफ्लुएंट भाग होता त्या काळी मुंबईतला, आणि वी वेअर पानसे. सो देर वॉज अ डेफिनेटली अ क्लास डिफरन्स. तेव्हा डोक्यात होतं की अरे आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तेव्हा एवढे विचार असे एवढे कॉन्क्रीट नव्हते, स्ट्रक्चर्ड नव्हते, पण होते. एकच आठवण मुंबईची म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम, आणि गॅरी सोबर्सला खेळताना बघितलेलं, ते अजून डोक्यात पक्क बसलेलं आहे. वा. तर तिथून गेलो कोल्हापूरला. कमिंग बॅक टू द कोल्हापूर. तर कोल्हापूरला जाणं म्हणजे एक मोठा कल्चरल शॉक होता. एकतर उघडी गटारं पहिली गेल्या बघितलेली, आणि मग ते तिथं सगळे आम्ही ते खेळ शिकलो, तिथले विट्टी दांडू वगैरे वगैरे. विद्यापीठ हायस्कूलला गेलो, आणि शेजारी ते कोल्हापूरची ज्यांना माहिती आहे, शाळेच्या शेजारी देऊळ आहे मोठं अंबाबाईचं. तर त्या वातावरणामध्ये आमची 7-8-10 वर्ष गेली. 11वी ते 5 झालो. तर ते करताना ॲटोमॅटिकच त्या शाळेचं हे असं होतं की भक्ती सेवा विद्यापीठ, त्या नावच तसं होतं ते. आणि तिथून ते सगळ्यांशी चांगलं बोलणं, वागणं, लोकांच्या डोक्यातलं समजवून घेणं, मग बोलणं, हे थोडंफार तिथं उपलब्ध मिळालं. तर तीच मी म्हणेन ह्युमन रिलेशनशी एक बेस तयार झाला असं मला वाटतं. खरं तर मुंबई ते कोल्हापूर असा अचानक बदल झाला. त्यावेळचं मुंबई आणि कोल्हापूर यातला सांस्कृतिक जो काही बदल होता त्याचा काही परिणाम झाला का त्या व्यक्तीवर? प्रचंड. म्हणजे मुंबईमध्ये वी वर 1 in million, आणि त्या काळी सुद्धा मुंबई ह्यूज होती. आणि कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर कोल्हापूर वॉज प्रॅक्टिकली आय विल से बिग टाऊन. म्हणजे ते टिपिकल वातावरण, निम्म अर्बन निम्म रुरल, आणि एक ओपननेस. शाळेमध्ये खूप कल्चरल ॲक्टिव्हिटी. म्हणजे या किंग जॉर्जमध्ये आम्हाला आज जात कोणाला ओळखत पण नव्हतो आम्ही कित्येकदा. कोल्हापुरात मात्र इट वॉज डिफरंट. एकतर एक संध अशी शाळा अशी खूप ती, आणि त्यामुळे तिथलं कल्चरल वातावरण खूप झालं. संस्कृत शिकायला मिळालं तेव्हा मला तिथे थोडंफार. संस्कृतकडे मी नंतर येतो, पण मुळामध्ये तुम्हाला त्यावेळेला कोल्हापुराकडे शिक्षक आणि प्राध्यापक काय धर्तीचे भेटले, त्याच्यापैकी एखाद्याची विशेष एखादी आठवण? हो. तर त्या काळी शिक्षक आणि विद्यार्थी हे खूप क्लोज रिलेशन होतं, अत्यंत क्लोज. म्हणजे तो मुलगा सकाळी उठल्यापासून ते करतो काय रात्री झोपेपर्यंत हे त्यांना खडानखडा माहीत असायचं. आणि त्यातून ते त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अननोईंगली करायची. म्हणजे ज्याच्यापैकी ज्यांनी कोणी ऑफकोर्स वाचलं आहे जे 7 गुड हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, तर मला वाटतं ते अननोईंगली आम्हाला त्या 7 हॅबिट शिकवल्या असं मी नक्की म्हणेन. आणि डिसिप्लिन होती, पण त्याचबरोबर अनड्यू पेपरवर्क नव्हतं. कल्चरल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो
ती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खूप अंगीकारायला लावली. NCCमध्ये तिथं गेलो होतो. माझा पहिला विमानप्रवास सुधीरची हां विद्यापीठात असताना झाला. बरं मी NCCमध्ये असताना एरो विंगमध्ये होतो. ते पुण्याला आणलं होतं आम्हाला कॅम्पला. बरं तेव्हा त्या आपल्या एअरफोर्सच्या डाकोटा विमानातनं आम्हाला फिरवलं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट स्टिंट विथ एअरक्राफ्ट. बरं बरं तर वी आय यूज टू डू एरो मॉडेलिंग. हां 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 सो लॉंग स्टोरी, पण थोडक्यात ज्याला आपण म्हणतो सर्वांगीण विकास हे काही न बोलताच त्यांनी आमचं करून दिलं सगळं. बरोबर. असं मला म्हणायचं. मेकॅनिकल इंजिनियर असताना संस्कृतची आवड एकदम कशातनं निर्माण? एक तर संस्कृत विषय होता आपल्याला सगळ्यांना, आणि घरी आमच्या संस्कृतचं खूप म्हणजे काय नेहमीचं आपण जे प्रत्येकाच्या घरात असतंच ते सगळं चालायचं. आमच्याकडे कदाचित थोडं जास्त असेल कदाचित. तर तेव्हा ते संस्कृतची मला एक आवड लागली. एकतर पाठांतर चांगलं होतं. मार्ग राष्ट्रीय प्रज्ञा शिष्यवृत्तीही मिळाली. हो मिळाली मला मिळाली. मी ती तुमची ज्यावेळी आपण ज्याला म्हणतो जगन्नाथ शंकर शेठ, तर ती नाही मिळाली मला, परंतु मी नंबर 3ला होतो महाराष्ट्रात. बरं वा. आणि एकतर फ्रँकली माझा म्हणजे दुसरा एक कदाचित असेल की मला संस्कृतमध्ये मार्क मिळायचे 100पैकी 100. अरे वा. बरं तर तो एक ॲडेड अट्रॅक्शन होतं की आपल्याला इथे गणित आणि संस्कृतमध्ये मार्क मिळतात फुल. सो दॅट वॉज वन ऑफ दोज रिझन्स टू संस्कृतमध्ये हे करायचं त्यासाठी. त्याचा उपयोग आज होतो. हां जे मी नंतर कदाचित सांगेन, परंतु मी आज हल्ली आता गेले 6 महिने भगवद्गीता वाचायला घेतलेली आहे. अरे वा वा वा. ती संस्कृत आणि हिंदीमध्ये ऐकतो मी. ते मला परत सगळं आय एम रिकलेक्टिंग ऑल दोज थिंग्स. हो बरं. सो माझा ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे जरूर ती भगवद्गीतेसारखा ग्रंथच नाही जगात, असं माझं आता मत झालेलं आहे. वा वा. हे तुमचे जे सगळे वेगवेगळे बदल आहेत ना, व्यवसायातले, शिक्षणातले, गावांमधले, राहण्याच्या जागांमधले, यातनंच पुढे येता मला असं वाटतं की त्यावेळेचं सर्वोत्तम असलेलं कॉलेज फर्ग्युसन, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा आलात. तर काय फर्ग्युसनमध्ये आल्यावर फरक जाणवला तुम्हाला शिकत असताना? अगदी खरं सांगायचं तर 11वी झाली आमच्या 11वी असायची आमच्याकडे. आता हल्ली 10वी असते. तर तिथून मला सगळे आता मी सिन्स आय वॉज अ स्कॉलर आय वॉज, म्हणजे मी पहिला वगैरे असायचो त्या जिल्ह्यामध्ये पहिला होतो. बोर्डात वगैरे नव्हतो आलो, परंतु पहिला आलो होतो जिल्ह्यात. मग ते तिकडनं सगळे म्हणले अरे तू कोल्हापूरला काही शिकू नको, ते तू पुण्यात जा, पुण्यात सगळे हुशार लोक असतात. म्हटलं ठीक आहे. मग फर्ग्युसनला ॲडमिशन मला लगेच मिळाले, कारण मला मार्क खूप खूप चांगले होते. वा वा. पण तिकडे आल्यानंतर म्हणजे मराठीमध्ये आता शब्द माझं मराठी तुमच्या इतकं नक्की नाही चांगलं, परंतु माझा झाला भ्रमनिरास. कारण आसपासचं सगळं ते कलरफुल वातावरण आणि आम्ही गावठी कोल्हापुरातले. तर पहिला लँग्वेज प्रॉब्लेम, आम्हाला काय तेवढं इंग्लिश एवढं बोलता यायचं नाही. आणि त्यांच्या बोलायच्या स्टाईल, ते सगळे त्यांचे ते टिपिकल त्यांच्या हॅबिट्स, म्हटलं हे आपने को नाही जमने वाला कुछ. अच्छा. तर मी आणि आमची ती अशी टिपिकल, आम्ही आता आम्ही रुरल पण नव्हतो, पुणेरी पण नव्हतो, आम्ही मधले. ते आमची असं टिपिकल तो गँग सगळी तयार झाली ती हॉस्टेलला, हॉस्टेल. सो आय एन्जॉयड माय हॉस्टेल लाईफ देअर, बट आय नेव्हर एन्जॉयड फर्ग्युसन कॉलेज देअर फ्रँकली. फर्ग्युसन एन्जॉय केलं नाही हे धक्का बसेल, परंतु इफॅक्ट पण नाही, जोपर्यंत फर्ग्युसन एन्जॉय करायला लागलो तोपर्यंत जायची वेळ आली. फर्ग्युसन नाही पण निदान अजून एका कॉलेजमध्ये तुम्ही पुण्यामध्येच आलात, COAP. करेक्ट. सो दॅट इज म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण ते मेटामॉर्फोसिस नावाचा शब्द आहे इंग्लिशमध्ये, तर मराठीत त्याला काय म्हणावं एक्झॅक्टली, सुरवंटातनं बटरफ्लाय तयार होतो फुलपाखरू. तर दॅट वॉज द माय कॉलेज. So I truly loved it. I rediscovered myself in COAP. एक तर तिथं म्हणजे काय, तिथं म्हणजे अख्ख्या एक तर ते कॉलेज त्यावेळेला खूप कमी होती, इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये. बरोबर. एक मला वाटतं ते होतं, एक कराड, वालचंदनगर आणि VJTI. तर तिथे आल्यानंतर पूर्ण सगळ्याला सगळं तिथं असायचं. तिथे एक खेळ, दांड्या मारणे, कॉलेज पॉलिटिक्स विच इज व्हेरी प्रिडॉमिनंट, आणि गेम्स आणि सम लिटल बिट ऑफ स्टडी. पण दॅट वॉज अ ग्रेट फन. अँड देन बोट क्लब होता मोस्ट अट्रॅक्शन. बोट क्लबचा आम्ही बोटिंगपेक्षा बाहेरच जास्त वेळ काढला तिथे.
बोट क्लबला. पण खूप धमाल असायची आणि त्यातनं मी थोडंफार ते मला उपजत थोडंसं लिडरशिप क्वालिटी होत्या असं म्हणू आपण. तर थोडंसं ग्रुप जमवून थोडंसं जरा त्यांना घेऊन पुढे जायचं असं एक डोक्यात असं असायचं काय चांगल्या अर्थाने. बरोबर. मग मी झालो GS आमच्या त्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचा. बरं. दॅट वॉज अ रिअल बिगिनिंग ऑफ माय सम की आपण काहीतरी करू शकतो. कारण GS असणे खूप मोठं असतं. इट इज लाईक हेड ऑफ द डिपार्टमेंट. मग आम्ही ते म्हणजे आय वॉज अ लिंक बिटवीन द स्टाफ अँड द स्टुडंट्स. आणि मग त्याचे ऑर्गनायझिंग, फंड रेझिंग, टूर ऑर्गनायझिंग अशी आम्ही खूप धमाल तिथे केली. वेळ असेल तर 2 मिनटं फक्त आमच्या त्या एका टूरबद्दल सांगायचं आहे. 2 नाही 4 मिनटं घ्या. तुम्हाला तर आम्ही केली असं म्हणलं की तुम्ही एखादा दरवेळेस स्टडी टूर ऑर्गनाईज करायची. आमच्या आधीची लोक सिन्सिअरली फॅक्टरी व्हिजिट करायचे. मग आम्ही आयडिया काढली की आपण नॉर्थ इंडियामध्ये ऑर्गनाईज करू स्टडी टूर. बरं. आणि ठिकाणं कुठली शोधली सगळी? जम्मू अँड काश्मीर. बरं. नंतर हे जे तुमचं शिमला, कारण त्याजवळ खाली फॅक्टरी होती. झाशी. आम्ही चक्क ते कुठलं पिक्चर आहे ना आपला फेमस जिंदगी अमेरिकेत ओव्हर, आम्ही ते करून घेतलं तेव्हाच. म्हणजे HMT फॅक्टरी बघायला गेलो श्रीनगरला. तर फॅक्टरी व्हिजिट आम्ही अगदी सगळं काय करस्पॉन्डन्स परफेक्ट सगळं आपलं एकदम. तर फॅक्टरी व्हिजिट अर्धा तास ते 40 मिनटं आणि नंतर श्रीनगर बघायला 3 दिवस. तर हे सगळं करत शिमल्याच्या खाली पण मोठी फॅक्टरी आहे परवानूला. ती पण अशीच बघितली. आणि पण इट वॉज मग सगळं अख्खं नॉर्थ इंडिया फिरून झालं. आमचे हे पण असायचे प्रोफेसर. बरं. सेफ्टी आमची काय म्हणतात सेफ्टी बघायला. तर दे वर काइंड ऑफ एन्जॉईंग देमसेल्व्हज. आम्ही त्यांना आमच्यामध्ये काही येऊ दिलं नाही. आणि बट दॅट वॉज वन ऑफ दोज सक्सेसफुल इव्हेंट मॅनेजमेंट फ्रॉम माय साईड. कारण ऑर्गनायझिंग 50 people फॉर 15 days वॉज अ बिग थिंग. नक्की. पहिली नोकरी, कारण तुम्ही व्हरायटी गावं, शिक्षण व्हरायटी, मूळ आवडीपेक्षा व्हरायटी शिक्षण, असं सगळे बदल होत नोकरी कुठे निवडली कशी पहिली? करेक्ट. आता तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत मला इंग्लिश बोलायला बऱ्यापैकी यायला लागलं होतं इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर. आणि मग मी पहिला ॲक्च्युली झालो होतो खरं सांगायचं तर नेव्हीमध्ये झालं सिलेक्शन एकदा. इंजिनिअरिंग विंगमध्ये SSB म्हणतात ज्याला, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. पण ते ओव्हरऑल त्याच्या आधी आमचं कोल्हापूरचं थोडंसं वातावरणाबद्दल की आमच्याकडे वडील होते हे इंडस्ट्रीजला. त्यामुळं त्यांनी ते उद्यमनगर घुसवलेलं होतं. त्यामुळं घरी खूप हे होते, इंडस्ट्रीचे लोक सारखे घरी यायचे. त्या डोक्यावरती त्यांचा एक कायम असं एक प्रतिबिंब होतं. आणि की एवढे लोक एवढे ॲझर्टिव्ह असतात, डिसिप्लिन म्हणजे बोलायला कॉन्फिडंट असतात. त्या सगळ्याच्यामध्ये वाटलं की आपण इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर इंडस्ट्रीचा हे घ्यावा. बरोबर. आणि म्हणून दुसराही तेव्हा ऑप्शन होता खरा, म्हणजे BE झाल्यानंतर. माझा भाऊ ऑलरेडी मोठा भाऊ तो होता इंजिनिअरिंग करून गेला होता याला US ला. अँड ही मे हॅव जॉईन्ड दिस प्रोग्राम, आय डोंट नो. परंतु त्याने ही वेंट टू अ व्हेरी हाय लेवल इन बोईंग. तेव्हा US ला जायचं का असंही एक डोक्यात एक ऑप्शन होता. बरोबर. पुढचं MS शिकायला. तेव्हा अमेरिकेत जाणं बऱ्यापैकी अवघड होतं तेव्हा. हल्ली असेलच, परंतु तेव्हा जास्तच होतं. आणि परंतु तेव्हा मग असं वाटलं की आपण टेल्कोमध्ये इंटरव्ह्यू देऊन बघू. आणि तेव्हा माझी बहीण म्हणजे माझी तिच्याबद्दल 2 जॉब म्हणजे शी ऑल्सो अ फॅन्टॅस्टिक सिस्टर. तर शी मॅरिड सायंटिस्ट हू वर्क इन इस्रो PRL अहमदाबादला असतात ते, फॅन्टॅस्टिक फॅमिली. त्यांचाही सल्ला घेतला. तर ते म्हणले तुला काय सगळे घरातले म्हणले आई वडील ते तुला काय हवं ते कर, कारण तू काय आमच्या कंट्रोलमधला असं मला काय वाटत नाही. तर म्हणून मग असा डिसिजन टेल्कोमध्ये गेल्यानंतर जॉब घ्यायचा. तर टेल्कोचा जॉब घेतला, कारण टेल्कोचा जॉब घेणं म्हणजे इट वॉज लाईक टुडेज ॲपल और गुगल. त्या काळी टेल्कोला तसा एक ऑरा होता. आणि टेल्कोच्या याला गेल्यानंतर मग मी आत घुसलो ते टेल्कोमध्ये एकदम. मी आय बिकेम पार्ट ऑफ टेल्को. आणि फ्रँकली इन माय knowledge today there is nothing like टेकिंग ट्रेनिंग इन टेल्को.
ज्याला आपण फिनिशिंग स्कूल म्हणतो आज. बरोबर. तर ते ऑटोमॅटिकली इट वॉज माय फिनिशिंग स्कूल. टेल्कोसारखं एवढं सुरक्षित ठिकाणी अधिकारपदावर असताना नोकरी बिकरी सोडून देऊन व्यवसायाकडे यावं हे कशातनं आलं? त्याआधी कसं आहे का सुधीरजी, मनामध्ये हे डोक्यात चालू होतंच? तो अगदी खरं सांगायचं झालं तर मनामध्ये असं होतं, असं मी काही म्हणजे फार मोठा म्हणणार नाही एक्झॅक्टली, तसे अगदी स्ट्रक्चर्ड विचार होते असे. परंतु मला एक ओव्हरऑल कुठले गेल्यानंतर त्यात झोकून द्यायची भयंकर आवड होती कुठल्याही क्षेत्रामध्ये. म्हणजे मी जेव्हा वाचतो काही, मी खूप पुस्तकं वाचायचो काही, अगदी अगदी प्रचंड. म्हणजे मराठी वाचताना मराठी खूप वाचायचो. इरावती कर्वे, वि स खांडेकर, खूप 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 वाचायचो की काय खूप. मग नंतर तुमचे नाझी भस्मासुराचा उदय असतं, त्याची मी माझ्या भावाच्या इन्फ्लुएन्स थोडा याच्यामुळे, नॉट बिकॉज ऑफ नाझी थिंग, पण ही वॉज अ स्टुडंट ऑफ ऑल इंग्लिश लिटरेचर. आय रेड लॉट ऑफ इंग्लिश बुक्स ऑल्सो. तर एनिवे, तर त्यात थोडक्यात असं झालं की झोकून देऊन काम करायचं. तर तेलकोत गेल्यानंतर मी ट्रेनिंग झालं खूप. आणि मग त्या ठिकाणी ट्रेनिंग करता करता 2 वर्षामध्ये माझी खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतो आपण की एक सर्वांगीण विकास झाला. मग 2 वर्षानंतर माझं प्लेसमेंट जे झालं ते टाटाची टेल्कोची एक टूल रूम आहे. टूल रूम म्हणजे तिथे डाईज बनतात, मोल्ड्स बनतात. तर तिथे जवळजवळ माझ्या हाताखाली पहिले 50 कामगार होते. कामगार म्हणणं म्हणजे ते देवर मोर दॅन इंजिनियर्स. ही टाटाची खासियत आहे की टाटामधले सगळे लोक फ्रँकली अत्यंत कल्चर्ड असतात. आणि ते टॉट मी की काय इंजिनिअरिंग काय, प्रेस म्हणजे काय. प्रेस म्हणजे आम्ही काय होतं आहे, तुम्हाला कुठल्याही व्हेकल माहीत असेल, ट्रक किंवा कार, तर त्यात जे मोठमोठे पार्ट असतात, जसं तुम्ही जे बॉनेट, नंतर डिकी, नंतर रूफ, डोअर्स, चॅसिस अख्खी, हे जिथं बनतं त्याला प्रेसिंग म्हणतात. आणि त्या प्रेसिंगमध्ये जे टूल्स जातात त्याला डाईज म्हणतात. त्या सेक्शनमध्ये मी होतो. तर ते करता करता मला त्याची आवड लागली खूप. आणि मग सो मच सो की खूप काम करायचो मी. तेव्हा थोडी कामाची आवड तेव्हा जास्त माझं होती असं मला वाटतं आता ॲव्हरेजपेक्षा. 1.5-2 शिफ्ट मी कसं आहे त्याचं काम करायचो काहीतरी. हे आणि त्यातून ना, म्हणजे तो इंडस्ट्रीचं तुम्ही मला विचारलं तर ते त्यांनी मला एका माझ्या चांगल्या गावामुळं त्यांनी मला त्यांच्या प्रॉब्लेम सेक्शनमध्ये रवानगी केली. आणि तो सेक्शन म्हणजे त्यांचा इंजिन सेक्शन. आणि त्या ठिकाणी कायम त्यांचे जे तुम्हाला गाड्यामध्ये ज्यांना थोडंफार इंजिनिअरिंग माहीत आहे, इंजिनमध्ये एक शाफ्ट असतो ज्याला कॅम्पशाफ्ट म्हणतात किंवा क्रँकशाफ्ट, ऐकून माहीत असेल सगळ्यांना. तर तिथे ते कायम त्याच्यात ड्रिल तुटायचे. ड्रिल मग ते ड्रिल काढण्यासाठी ते बाहेर पाठवायचे. कारण क्रँकशाफ्टची किंमत असायची जवळजवळ 10,000, ड्रिलची किंमत 40 रुपये. तो क्रँकशाफ्ट वाया जायचा. तर ते पाठवायचं काम जे इंजिनियर मी असल्यामुळे, शिफ्ट इंजिनियर माझ्याकडे असायचं. आणि ते दररोज बघायचो मी. आणि ते मशीनवाल्या माणसाला मिळायचे 80 रुपये. मला अजून आठवते. डे इन अँड डे आउट मी तोडायचे लोक ते, कारण मी पाठवायचो आणि आणायचो. म्हटलं अरे आपण हे करू शकतो, नाहीतरी आपण रात्री 2 वाजता उभे राहून हे सगळं पाठवतो, आपणच करावं. मग तेव्हा डोक्यात पहिलं लागली ट्यूब की आपण असं केलं तर काय होईल. आणि मग ती खरी पहिली माझी म्हणून आपण एंटरप्रेन्योर सुरुवात झाली ती. असं झालं ते. मग ते मशीन घ्यायचं का नाही घ्यायचं का, मग तोपर्यंत बऱ्यापैकी ते. आणि एवढं काम होतं ते, कारण अनफॉर्च्युनेटली म्हणजे ओव्हरऑल तिथे ब्रेकेज खूप असेल. मग त्याकरता मी मशीन घ्यायचं ठरवलं. या दरम्यान माझ्याबरोबर पहिल्यांदा काम करताना माझा चुलत भाऊ आहे धनंजय. He was also very active, very hard-working person, and a very successful businessman today. He was also with me, so we decided to buy a machine. त्या मशीनला म्हणतात स्पार्क इरोजन मशीन. आणि ते घेण्याकरता होते 18,000 रुपये लागत होते. माझ्याकडे होते 3,000 रुपये. मला पगार मिळाला 750 रुपये महिन्याला. तर पण काहीतरी करून ते लोन घेतलं 10,000. तेव्हा टेल्कोची पेस्लिप होती, त्याच्यावर मला स्टेट बँकेने लोन दिलं. टेल्को सोडली नव्हती तोपर्यंत. मशीन आल्यानंतर मग टेल्को दिलं सोडून. तेव्हा डेअरिंग केलं तेव्हा. ज्योती वॉज नोन टू मी दॅट टाईम.
शी वॉज वर्किंग ऑल द टाईम हो. ॲज अ आर्किटेक्ट, बिफोर आर्किटेक्चर, लेटर दॅन आर्किटेक्चर, शी वॉज ऑल द टाईम वर्किंग. त्यामुळं आम्ही एकत्र जेव्हा भेटायचो तेव्हा सोडायचा निर्णय घेतला मी टेल्कोचा. एक प्रकारे हे भांडवलच क्रिएट केलं ना तुम्ही. हे भांडवलच क्रिएट केलं म्हणजे ज्योती नाही ते सुद्धा. पण दॅट वॉज म्हणजे लुकिंग बॅक, येस इट वॉज अ डेअरिंग डिसिजन. कारण कुठलाही सामान्य फॅमिलीमधला माणूस टेल्कोमध्ये करिअर करणं हे अगदी लॉजिकली करेक्ट होतं. पण आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर काय म्हणजे IIT मुंबईतले पण इनफॅक्ट IITचे खूप मुलं टेल्कोला असायची. तर ती मला दे वर ऑल गुड फ्रेंड्स. सम ऑफ देम देन वेंट टू मॅकेन्झी अँड सम ऑफ देम वेंट टू इवन ENY लेटर ऑन. ते मला हे म्हणायचे, अरे यार तू क्या है सोच कर रहा है मशीन वगैरह, तू दिस इज नॉट, तू इंजिनियर है, अच्छा काम करना, हे क्या है घिसाडी काम काय केले करणे का सगळं. हां हां. मला तर म्हटलं बा बरं वाटतंय काय तू जनरलमध्ये एक पुढं जायचं धडाडीने. त्यामुळं तो निर्णय घेतला. आणि आई वडिलांनी काही विशेष त्याला हे दाखवलं नाही प्रतिसाद. त्यांनी म्हणजे वडील थोडेसे हे होते, ही वॉज गॉड फिअरिंग पर्सन. हां. नको रे बाबा नीट सरळ सोट काम कर, कशाला असल्या काय तर करायचं, टेल्कोत काम कर काय तर होशील मोठा. पण नाही मला सोडायचे नोकरी, मग सोड म्हणले. आता काय ते, कारण त्यांच्या कंट्रोलमध्ये तसं विषय कमी होतो मी थोडासा. आणि फक्त ते तुझं तू बघायला लागलं म्हणजे ते नंतर यायचं, आमच्याकडे काही यायचं नाही. तर ते करून मग ते व्यवसाय सुरू केला. ॲज आय सेड धनंजय वॉज क्वाईट ॲक्टिव्ह, ज्योतिबाचा सपोर्ट होता, म्हणजे डेफिनेटली होताच आहेच.